नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज दिनांक 11 मार्च 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. कापूस बाजारभावासंबंधी एक महत्त्वाची अशी अपडेट आहे. राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये कापूस बाजारभावामध्ये थोडी दरवाढ झालेली आहे. जवळपास 80 ते 120 रुपये प्रति क्विंटल मागे दरवाढ झाल्याने बऱ्याचशा बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव हे 8,000च्या पुढे जाताना बघायला मिळत असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात आज दुपारपर्यंत कापसाचे काय बाजारभाव होते याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो अमरावती. या ठिकाणी 70 क्विंटल कापूस आवक आलेली होती. कमीत कमी दर 7,400 रुपये, सर्वसाधारण दर 7,525, तर जास्तीत जास्त दर निघाले आहे 7,650. त्यानंतर जालना कापूस हायब्रिड 77 क्विंटलची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर निघालेले आहे 7,354 रुपये, सर्वसाधारण दर 7,420, तर जास्तीत जास्त दर 7,500. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला कापूस लोकल. आवक मित्रांनो या ठिकाणी थोडी कमी झालेली असून जवळपास 400 क्विंटलपर्यंत आवक होती. कमीत कमी दर निघालेले आहे 7,900 रुपये, सर्वसाधारण दर होते 8,000 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 8,030 रुपये. त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो काटोल जिल्हा नागपूर कापूस लोकल 120 क्विंटलची आवक. कमीत कमी दर 6,800 रुपये, सर्वसाधारण दर 7,450, तर जास्तीत जास्त दर 7,550. त्यानंतर सिंधी सेलू कापूस लॉंग स्टेपल आवक मित्रांनो या ठिकाणी जवळपास 2,000 क्विंटलपर्यंत आहे आजची आणि जास्तीत जास्त दरसुद्धा बाजारभावामध्ये या ठिकाणचे वाढलेले असून 8,055 रुपये सुपर क्वालिटी कापसाचे बाजारभाव निघालेले असून कमीत कमी दर होते 7,400, तर सर्वसाधारण दर 7,475. त्यानंतर बाजार समिती देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा कापूस लोकल 807 क्विंटल कापसाची आवक. कमीत कमी दर 7,480 रुपये, सर्वसाधारण दर 7,600 रुपये, तर जास्तीत जास्त दर 7,790 रुपये. त्यानंतर सावनेर जिल्हा नागपूर 1,568 क्विंटल कापूस आवक होती. कमीत कमी दर 7,550 रुपये, सर्वसाधारण दर या ठिकाणी 7,700 रुपये, तर जास्तीत जास्त दर 7,800 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो राळेगाव. आवक आलेली होती या ठिकाणी 3,260 क्विंटलपर्यंत. कमीत कमी दर 6,930 रुपये, सर्वसाधारण दर 7,840, तर जास्तीत जास्त दर 8,015 रुपये. त्यानंतर समुद्रपूर आवक आलेली होती जवळपास 1,155 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,600, तर जास्तीत जास्त निघाले आहे 7,995 रुपये. त्यानंतर पारशिवनी कापूस H4 लॉंग स्टेपल आवक आलेली होती 190 क्विंटलची. कमीत कमी दर 7,100 रुपये, सर्वसाधारण दर 7,400, तर जास्तीत जास्त दर 7,500. मित्रांनो या बाजार समितीमध्ये कापसाच्या बाजारभावामध्ये आज थोडीशी नरमाई बघायला मिळालेली आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा कापूस मध्यम स्टेपल जबरदस्त आवक मित्रांनो जवळपास 9,600 क्विंटलपर्यंत. कमीत कमी दर होते 7,000 रुपये, सर्वसाधारण कापूस बाजारभाव 7,900, तर जास्तीत जास्त दर 8,015 रुपये. त्यानंतर बार्शी टाकळी या ठिकाणी देखील मित्रांनो आवक जबरदस्त 3,000 क्विंटलची होती. कापूस मिडियम स्टेपल कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर निघालेले आहे 8,010 रुपये. त्यानंतर पुढील तालुका आहे पुलगाव जिल्हा वर्धा कापूस मिडियम स्टेपल आवक आलेली होती या ठिकाणी 590 क्विंटलची. कमीत कमी दर 6,800 रुपये, सर्वसाधारण दर निघाले आहे 7,900, तर जास्तीत जास्त दर 8,010 रुपये. त्यानंतर बाजार समिती वनी शिंदोला कापूस लोकल 356 क्विंटल कापूस आवक. कमीत कमी दर 7,689 रुपये, सर्वसाधारण दर 7,900 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 8,010 रुपये. त्यानंतर वनी बाजार समिती 1,514 क्विंटल लोकल कापसाची आवक. कमीत कमी दर 7,690 रुपये, सर्वसाधारण दर 7,890, तर जास्तीत जास्त दर 8,005 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मौदा 180 क्विंटल कापसाची आवक होती. कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,200, तर जास्तीत जास्त दर 7,400. त्यानंतर वडवणी 51 क्विंटलची आवक या ठिकाणी मित्रांनो होती. कमीत कमी दर निघालेले आहे 7,930 रुपये, सर्वसाधारण दर 8,000 रुपये, तर जास्तीत जास्त दर 8,010 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. तर हे होते मित्रांनो आज दुपारपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाचे अपडेट. बऱ्याचशा बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये मित्रांनो हळूहळू दरवाढ होताना आपल्याला आजच्या बाजार सत्रामध्ये बघायला मिळाले असून जवळपास 70 ते 100 रुपये प्रति क्विंटल मागे कापसाच्या बाजारभावात आज वाढ झालेली आहे.
त्याचबरोबर बऱ्याचशा बाजार समित्यांचा विचार केला तर काही बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये जवळपास मागच्या 1 महिन्यापासून स्थिरताच आहे. सध्याच्या घडीला आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यामध्ये कापसाचे काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.